घाबरलात ना? एखाद्या लवलवणाऱ्या वेलीसारखं काहीतरी दिसलं ना तुम्हाला, तर ते काय आहे? आकुराची भाजी आहे. या दिवसातून रानात आकुराची भाजी रुजून येते. तर ती कशी असते, काय असते, ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर त्याची भाजी बनवली जाते गावाकडे. तर सेम अगदी वेलीसारखंच असतं. तर ही वेल कशी येते? एखादं झाड असेल किंवा काठी असेल, तर त्या काठीला किंवा झाडाला अशी पेटोळी घालून ती अशी वर आलेली असते. तर ती आज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि भाजी कशी बनवली जाते ती सुद्धा आज दाखवणार आहे. चला बघूया. हे बघा एखाद्या वेलीसारखं दिसतंय. आकुराची वेल ही एखाद्या झाडाला किंवा फांदीच्या काठीचा आधार घेऊन वरवर चढत असते. इथे बघा कसं काठीला घट्ट धरून वर गेलेली दिसते. फायनली मी एवढे आकूर काढले पण. हे बघा इकडे ओंबिलांचं घर आहे. तुमच्याकडे याला काय बोलतात मला कमेंटमध्ये नक्की कळवा हा. अरे वा, इकडे तर खूप दिसत आहेत आकूर जमिनीवर लागलेले. बघा कसे एखाद्या जनावरांनी फणाच काढले तसे वाटतायत ना. या इकडे या साईडला खूप वारुळ सुद्धा आहेत आणि त्याच्याच बाजूला पण खूप आकूर सुद्धा लागलेले दिसत आहेत. ही आहे आमच्या गावची सार्वजनिक पाण्याची टाकी. आकूर काढून झालेले आहेत खूप आणि खूप मिळालेत आम्हाला आकूर रानामध्ये. तर त्याची आता भाजी बनवण्यासाठी ते कोणत्याही पद्धतीने ते सोलून घेतले जात नाही किंवा त्याच्यावरचं कोणतंही साल काढलं जात नाही. तर ते डायरेक्ट चिरायचे आणि 2दा-3दा ते असेच धुवून काढायचे आणि त्याची डायरेक्ट भाजी तव्यावर बनवायची. तर ते आता भाजी कशी बनवायची? चला बघूया. आधी चिरून घेऊया. चिरून घेतलेला कांदा, तेल, बारीक चिरून घेतलेले आकूर चांगले परतून घेणार आहे तेलामध्ये. मी भाजी शक्यतो कोलिम टाकून भाजी करते, कारण कोलिममध्ये ही भाजी छानच होते आणि नुसती कांदा तेलात जरी परतली तरी छानच होते. वरून थोडंसं तिखट मीठ, भाजी चांगली शिजावी म्हणून थोडंसं पाणी घालून झाकण ठेवून थोड्या वेळासाठी वाफवू द्यायची. भाजी तयार.
आकूरची भाजी बनलेली आहे घरी आणि मी आत्ताच आकुराची भाजी आणि भाकरी खाल्ली. तर दरवर्षी जेव्हा आकूर लागतात तेव्हा आमच्या घरी 5 ते 6 वेळा ही भाजी केली जाते आकुराची. तर अशी भाजी तुम्ही कधी पाहिलीत का किंवा खाल्लीत का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा हां.